काल आम्ही मुंबईवरून पुण्याला येत होतो एक लग्न अटेंड करून. तर मग कळलं की कालच मिसिंग लिंकचं ओपनिंग झालं. सो पहिल्यांदा आम्ही हा रोडवरनं आलो. खूपच छान बनवलं आहे आणि खरंच उत्तम क्रिएशन आहे. कारण की एका डोंगराला अगदी खोदून त्याच्यातून भुयारी मार्ग काढून हा रस्ता बनवलेला आहे. पण माझा एक्सपिरियन्स ह्यातून जाताना असा होता की अगदी 10 ते 15 किलोमीटरचा एक टनल आहे आणि आतमध्ये जराही व्हेंटिलेशनचं काही साधन नाही आहे. म्हणजे जो दुसरा आता जो चालू होईल, आता ह्या इथून गेल्यावर हा जो भुयार चालू होईल, हा जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आहे आतून. आणि ऑक्सिजन यायला जरासुद्धा मार्ग कुठून दिसत नाही. कारण की अगदी मध्येपर्यंत गेल्यानंतर थोडंसं दम घोटल्यासारखं वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की ऑक्सिजनची कमी आहे इकडे. कारण की हा जो बोगदा आहे, हा अगदी खोलपर्यंत आतमध्येपर्यंत गेलेला आहे. तर ऑक्सिजन यायला कुठूनही जागा दिसत नाही किंवा व्हेंटिलेशन नाही आतमध्ये. सो भीती ही एकच आहे की कधी ट्रॅफिक किंवा काही दुर्घटना झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली, तर मग आतमध्ये विदाऊट ऑक्सिजन सर्व्हाइव्ह करणं बराच वेळ हे आय थिंक थोडंसं चॅलेंजिंग आहे. कारण की मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना अनुभव आला की दम घोटतोय, थोडंसं ऑक्सिजन लेवल कमी आहे. तर हा आमचा एक्सपिरियन्स आहे मिसिंग लिंकचा.